नमस्कार सर्वांना, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप मनापासून स्वागत आहे। तर आज आपण हॉटेल स्टाईल राजमा बनवणार आहोत, अगदी सोप्या पद्धतीने। तर पहा, या ठिकाणी मी ओला राजमा घेतलेला आहे, छान असं सोलून घेतलेलं आहे। आता याला आपण स्वच्छ धुवून घेऊयात आणि कुकरच्या भांड्यात टाकून घेते। तर 1 वाटी राजमा घेतला होता मोठी, त्यासाठी दुप्पट पाणी घालायचं आपल्याला। तर पहा, 2 वाट्या पाणी घालून त्याची शिट्ट्या करून घ्यायच्यात। शिट्ट्या होईपर्यंत आपण मसाला भाजून घेऊयात। मी लोखंडी तव्यावर तेल टाकून त्यामध्ये धने घातलेले आहेत अख्खे, आणि 2 बारीक चिरलेले कांदे छोटे ते यामध्ये टाकून घ्यायचे। धने जळू नये म्हणून कांद्यासोबत असून भाजून घ्यायचे धने आपल्याला। सर्व मसाला असं व्यवस्थित भाजून घ्यायचा आपल्याला। कांदा छान असा मस्त मऊसूत शिजला की त्यामध्ये आपण 1 टमॅटो घालणार आहोत। पहा, टमॅटो देखील बारीक असा कट करून घेतलेला आहे। तुमच्या आवडीनुसार फोडी मोठ्या केल्या तरी सुद्धा चालतील। पहा, अशा पद्धतीने टमॅटो देखील छान असं मस्त आपल्याला परतून घ्यायचं आहे। टमॅटो छान असं परतला की त्यामध्ये आलं आणि लसूण घालते। गावठी लसूण आहे त्यामुळे मी सालीसकट घालते, चांगले असते छान खाल्लेली देखील। तर पहा, आपण मसाला आपला भाजून झालेला आहे। आता ह्यामध्ये कोथिंबीर देखील भाजून घेणार आहे, त्याने काय होतं, वाटणाला हिरवं जास्त वाटण दिसत नाही। तर पहा, कोथिंबीर देखील त्यामध्ये अशी मेंढभरासाठी परतून घ्यायची आणि गॅस बंद करून द्यायचा आपल्याला। मसाला आपला तयार झालेला आहे। आता पहा, गॅस बंद करून मसाला थंड होऊन मी वाटून घेणार आहे। पहा, मिक्सरच्या भांड्यात टाकून घेते आणि मसाला छान असा मस्त बारीक पेस्ट करून घ्यायची आपल्याला। आता मी यासाठी खडे मसाले घेतलेले आहेत। पहा, तमालपत्र, दालचिनी, सावित्री, आपण जे खडे मसाले घेतले होते, काळी मिरी, लवंग, हे सर्व खडे मसाले यामध्ये घालून घ्यायचे। पहा, आणि आणखी 1 कांदा मी बारीक कापून घेतला होता, तो देखील यामध्ये घालून घेतलेला आहे आणि छान असा परतून घ्यायचा आहे। मस्त मीडियम फ्लेमला कांदा छान असा मस्त भाजून घ्यायचा आहे आपल्याला। आता यामध्ये ते वाटण घेतलं होतं ते वाटण घालूया। पहा, जास्त हिरवं वाटण दिसत नाही आहे। कोथिंबीर भाजून घेतली की जास्त हिरवं असं वाटण नाही दिसत, कच्चीच घातली की हिरवं वाटण दिसतं। तर पहा, मस्त असं मसाला तेलावर आपल्याला परतून घ्यायचा आहे। तर पहा, कुकरच्या शिट्ट्या देखील झालेल्या आहेत। 6 शिट्ट्या घेतल्या होत्या मी या ठिकाणी। तर मस्त असा राजमा आपला शिजलेला आहे। पहा, एकदम छान मऊसूत शिजलेला आहे। आता यामध्ये मसाले घालूया। हळद पावडर, लाल तिखट घातलेलं आहे, जिरे पावडर, आणि मसाले छान असे मिक्स करून घेऊया। आता मसाले करपू नये म्हणून यामध्ये आपण थोडंसं गरम पाणी घालते मी, जेणेकरून मसाले करपणार नाहीत। मसाला मस्त असा छान असा भाजून घ्यायचा आहे, मसाला कच्चा राहणार नाही। आणखी छान असं परतून घेतलं आहे आपण, त्याने काय होतं, आणखी चव छान लागते भाजीला। आपण एकदम ढाबा स्टाईल असा हा राजमा बनतो, चव देखील तशीच लागते। पहा, आता यामध्ये जो आपण राजमा घेतला होता तो मी पाण्यासकट टाकलेला आहे। पहा, हे पहा, गरमच पाणी होतं त्यामुळे तसंच पाणी डायरेक्ट मी मसाल्यामध्ये ओतलं आहे। हे पहा, मस्त अशी याला उकळी काढून घ्यायची। आता मीठ घालून घेऊया चवीप्रमाणे आणि झाकण ठेवून मोठ्या गॅसवर 2-3 मिनटं उकळून घ्यायचं आहे आपल्याला। तर पहा, छान अशी उकळी आलेली आहे भाजीला, पाहू शकता तुम्ही। आता यामध्ये आपण वरून किचन किंग मसाला घालते। तर पहा, किचन किंग मसाला घातलेला आहे आणि ह्याला मिक्स करून घेऊया आणि झाकण न ठेवता असंच ह्याला शिजवून घेऊया आपण 1-5 मिनटं। छान असं शिजवून घ्यायचं व्यवस्थित। तर पहा, मस्त असं शिजलेलं आहे, झाकण न ठेवता शिजवूया। आपला राजमा शिजलेला आहे जवळपास। पहा, मस्त अशी डिश आपली तयार झालेली आहे राजम्याची, अगदी ढाब्यासारखा लागतो। तुम्ही यासाठी भाकरीसोबत किंवा भातावर देखील खाऊ शकता, एकदम अप्रतिम लागतो। तर पहा, कशी वाटली रेसिपी मला कमेंट करून नक्की कळवा, आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक नक्की करा, आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तसेच तुमच्या फॅमिलीसोबत, फ्रेंड्ससोबत देखील शेअर करा। इथपर्यंत व्हिडिओ पाहिलात
त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप मनापासून धन्यवाद. भेटूयात पुढच्या रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय. थँक्यू.